पहा मुलांनो, आता आपण पाहणार आहोत सारांश आणि या पाठामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत ते आपण पाहणार आहोत. बघा, ढगाच्या मधल्या भागात दाब व तापमान वाढल्याने प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हायड्रोजनचा गोलाकार ढगाला तारा असे म्हणतात. हायड्रोजनच्या गोलाकार ढगालाच काय म्हटलं जातं, तर हायड्रोजनच्या गोलाकार ढगालाच तारा असे म्हटले जाते. नंतर पुढचा जो पॉइंट आहे तो पहा काय आहे. पृथ्वीचे वातावरण व त्यापुढील भाग जो डोळ्यांना दिसतो ते आकाश, तर आकाशस्थ गोलांच्या दरम्यान असलेली पोकळी स्वरूप जागा म्हणजेच काय, तर अवकाश. इथे आपण आकाश आणि अवकाश या दोघांमधला फरक देखील अभ्यासलेला आहे. बघा, आकाश म्हणजे काय, तर पृथ्वीचे वातावरण व त्यावरील भाग जो डोळ्यांना दिसतो त्याला काय म्हणतात, आकाश असे म्हणतात. आणि आकाशस्थ गोलांच्या दरम्यान असलेली जी पोकळी आहे त्या स्वरूपाला काय म्हटलं जातं, तर अवकाश असे म्हटलं जातं. म्हणजेच इथे आकाश आणि अवकाश हा जो पाठ आहे, जो भाग आहे तो आपण स्पष्ट केलेला आहे. आता पाहूया क्षितिज, खगोल, ऊर्ध्वबिंदू, अधबिंदू तसेच खगोलीय ध्रुव आणि मध्यमंडळ, वैश्विक वृत्त तसेच आयनिक वृत्त या सर्व आकाश निरीक्षणाशी निगडीत आहे, ज्या आपण स्पष्टीकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत. हे सगळ्या मुद्द्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण घेतलेलं आहे. तर पहा मुलांनो, याची आकृती देखील आपण पाहिली होती आणि चित्राच्या द्वारे सुद्धा आपण हे बघितलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत खगोलाच्या एका लहान भागाला काय म्हणतात, तर खगोलाच्या एका लहान भागाला तारकासमूह असे म्हणतात. तारकासमूह कशाला म्हणतात, तर तारकासमूह खगोलाच्या एका लहान भागाला म्हणतात. मग बघा, पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, तर 12 सौर राशी, तर भारतीय शास्त्रज्ञांनी 27 नक्षत्रे अशी कल्पना मांडलेली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी 27 नक्षत्रे अशी कल्पना मांडलेली आहे आणि खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशी अशी कल्पना मांडलेली आहे. मग आपण पाहू शकतो, सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो, सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्याचे 12 भाग केल्यास, किती, 12 भाग केल्यास एका भागाला काय म्हणतात, राशी म्हणतात. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला काय म्हटलं जातं, तर प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या नक्षत्राला काय म्हटलं जातं, प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला नक्षत्र असे म्हटलं जातं. जसं चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो, ती एक फेरी पूर्ण करण्याला काय म्हटलं जातं, तर नक्षत्र असे म्हटलं जातं. दुसरं पाहूया आपण. पुढचा जो पॉइंट आहे तो आपण शिकलेलो आहोत की सप्तर्षी व शर्मिष्ठा या तारका समूहाचा उपयोग ध्रुव तारा शोधण्यासाठी होतो. आपण हे दोन्ही जे तारे आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये पाहिले होते की शर्मिष्ठा एका बाजूला तारा असतो आणि सप्तर्षी एका बाजूला असतो. त्या दोघांच्या मध्ये काय असतो, तर ध्रुव तारा हा असतो. एक तारा मावळला की दुसरा तारा उगवतो आणि त्याद्वारे आपल्याला काय दिसून येतो, तर ध्रुव तारा दिसण्यास आपल्याला त्याद्वारे मदत होते. हा देखील पॉइंट जो आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे. तर जो आपण आणखी पुढचा जो मुद्दा आहे जो आपण अभ्यासलेला आहे तो बघा कुठला आहे, तर पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवर रास बदलते. पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवर काय होते, रास बदलते. यालाच काय म्हणतात, तर यालाच संक्रमण असे म्हणतात. इथे सूर्य स्थिर असतो, पृथ्वी काय करत असते, आपले जे स्थान आहे ते बदलत असते. बघा, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याने सूर्य फिरल्याचा काय होतो, भास होतो. यालाच भासमान किंवा भ्रमण असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, सूर्य स्थिर असतो, या आपल्याला सूर्य फिरल्याचा भास होतो, यालाच भासमान असे म्हणतात. मग जो आपला पुढचा पॉइंट आहे, तर पहा मुलांना, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याने सूर्य फिरल्याचाच आपल्याला भास इथे जाणवतो, भास होतो, त्याला आपण भासमान असे म्हणतो. तर पहा, अशा प्रकारे आपण आपलं जे 20वे प्रकरण आहे कुठलं मुलांना, तर तारकांच्या दुनियेत हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे. तर पहा मुलांना, आपलं जे 20वे चॅप्टर आहे तारकांच्या दुनियेत, हे जे चॅप्टर आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा थोडक्यात सराव घेणार आहोत. तर पहा मुलांनो, या सरावामध्ये आपल्याला थोडक्यात काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर पहा, ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत डॅश नक्षत्रे असतात. तर किती नक्षत्र असतात, पहा, 9 असतात की 27 असतात एका ऋतूमध्ये, अगदी बरोबर 9 नक्षत्र असतात.
आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. क्षितिज डॅशचे 2 अर्धगोलात रूपांतर करते. क्षितिज कशाचे 2 अर्धगोलात रूपांतर करते? पहा, पृथ्वी की खगोलाचे? अगदी बरोबर. कशाचे? तर खगोलाचे. बघा, क्षितिज खगोलाचे 2 अर्धगोलात काय करत असते? रूपांतर करत असते. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, पृथ्वीच्या वातावरणाचा व त्या पलीकडील डोळ्यांना दिसणारा भाग म्हणजे डॅश होय. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते आहेत आकाश आणि अवकाश. काय आपल्याला डोळ्यांनी दिसते जेव्हा आपण पृथ्वीवरती उभे राहतो? अगदी बरोबर. काय दिसते? तर आकाश हे दिसते. पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे खगोलाच्या लहानात लहान भागाला डॅश असे म्हणतात. ऑप्शन आपल्याला 2 दिलेले आहे. पहिलं आहे नक्षत्र आणि दुसरं आहे तारकासमूह. काय म्हणतात मुलांना? अगदी बरोबर, तारकासमूह असे म्हणतात. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत. तर बघा मुलांना, वृश्चिक तारकासमूहातील डॅश हा सर्वात तेजस्वी तारा आहे. कुठला तारा आहे पाहूया. ज्येष्ठ तारा की शुक्र तारा? अगदी बरोबर. कुठला आहे? तर ज्येष्ठ तारा हा वृश्चिक तारकासमूहातील काय आहे? सर्वात तेजस्वी तारा आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मृगण नक्षत्र हे जून ते डिसेंबर पर्यंत आकाशात दिसते. हे असत्य आहे की सत्य आहे? हे कसं आहे? तर असत्य आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. पृथ्वीवरील वरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र दिसते. तर हे जे विधान आहे ते सत्य आहे की असत्य आहे? तर हे विधान सत्य आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे शर्मिष्ठा 5 ठळक ताऱ्यांचा समूह आहे. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? सत्य आहे की असत्य आहे? म्हणजे हे विधान कसं आहे? तर हे विधान सत्य आहे. शर्मिष्ठा 5 ठळक ताऱ्यांच्या समूहाने बनलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वृश्चिक तारका समूहातील तेजस्वी तारा म्हणजे ध्रुव तारा होय. बघा, हे सत्य आहे की असत्य आहे? ध्रुव तारा हे वृश्चिक तारका समूहामध्ये येतं का? नाही. म्हणून हे विधान आपलं कसं आहे? तर असत्य आहे. आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांनो तो बघा काय आहे. तर चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा 27.3 दिवसात पूर्ण करतो. हे विधान सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी एक जो फेरा आहे तो पूर्ण करण्यासाठी 27.3 दिवस लागत असतात. म्हणजे हे विधान कसं आहे? तर सत्य आहे. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठाचा सराव देखील घेतलेला आहे. आता आपण त्या पाठावरती काही खेळाच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते आपल्याला विचारले जातील, त्याचं देखील आपल्याला उत्तरे द्यायचे आहेत. तर बघा, आपण घेऊया एक छोटासा खेळ खेळूया आणि त्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, राशींची संकल्पना मांडताना डॅश वृत्त विचारात घेतले जातात. कुठलं? बघा, आयनिक, वैश्विक, कर्क की वैश्विक? योग्य आन्सर काय आहे मुलांना या 4 पैकी? अगदी बरोबर, आयनिक. राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे? तर आयनिक हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. बघा, तारे दररोज डॅश मिनिटे लवकर उगवतात व डॅश मिनिटे लवकर मावळतात. आणि आपले ऑप्शन बघा काय आहे. 4-8, 4-4, 2-4 की 2-2? अगदी बरोबर. स्पष्टीकरण करत असताना आपण पाहिलेलं आहे की तारे दररोज 4 मिनिटे लवकर उगवतात व 4 मिनिटे लवकर मावळतात. मग आपला ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर 2. कलर कुठला आहे? तर ग्रीन कलर. इकडे होतं तारकासमूहात डॅश आकृती दिसते. हा आहे आपला पुढचा प्रश्न. बघा, प्राण्याची, वस्तूची, वस्तू प्राणी किंवा व्यक्तीची किंवा व्यक्तीची? कुठला ऑप्शन योग्य आहे? अगदी बरोबर. तारकासमूहात वस्तू, प्राणी किंवा व्यक्तींची काय दिसते? आकृती दिसते. मग आपला योग्य ऑप्शन काय आहे? तर 3rd आपला योग्य ऑप्शन आहे. बघा, हा आहे आपला योग्य ऑप्शन. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे दूरवर पाहिले असता आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. त्याला काय म्हटलं जातं? बघा, क्षितिज, खगोल, ऊर्ध्वबिंदू की आयनिक वृत्त? अगदी बरोबर, क्षितिज असं त्याला म्हटलं जातं.
आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला डॅश म्हणतात. काय म्हणतात पहा, एक दिवस, एक रात्र, एक रास की एक नक्षत्र. अगदी बरोबर, काय म्हटलं जातं, एक नक्षत्र असे म्हटलं जातं आणि कलर आहे येलो. तर अशा प्रकारे आपल्या खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर प्रत्येक प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. तर पहा मुलांनो, आपण त्यावर एक छोटीशी परीक्षा देखील घेणार आहोत. आता या प्रकरणावर आपण काही प्रश्न जी परीक्षा आहे ती देखील घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. बघा, पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की तारे दररोज डॅश मिनिटे लवकर उगवतात व डॅश मिनिटे लवकर मावळतात. आणि आपले ऑप्शन आहेत बघा, 4, 8, 4, 4, 2, 4, 2, 2. तर आपलं योग्य ऑप्शन काय आहे मुलांनो, अगदी बरोबर 4, 4 हे काय आहे, आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि जो दुसरा आपला प्रश्न आहे तो आहे तारकासमूहात डॅश आकृती दिसते. बघा, प्राण्याची, वस्तूची, वस्तू, प्राणी किंवा व्यक्तीची, व्यक्तीची. योग्य आन्सर काय आहे, तर वस्तू, प्राणी किंवा व्यक्तीची आकृती आपल्याला तारकासमूहामध्ये दिसते. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे राशींची संकल्पना मांडताना डॅश वृत्त विचारात घेतले जाते. बघा, आयनिक, विषुव, कर्क, विषुविक. कुठलं मुलांना, अगदी बरोबर, आयनिक हे आपलं अगदी योग्य आन्सर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला डॅश म्हणतात. एक दिवस, एक रात्र, एक रास की एक नक्षत्र. अगदी बरोबर, एक नक्षत्र असे म्हटले जाते. पुढचा आणि शेवटचा बघा, आपला काय प्रश्न आहे की दूरवर पाहिले असता आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्यास काय म्हणतात. क्षितिज, खगोल की ऊर्ध्वबिंदू की आयनिक वृत्त. काय म्हटलं जातं मुलांना त्यांना, पहा, दूरवर पाहिले असता आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्यास आपण काय म्हणतो, अगदी बरोबर, त्यास आपण ऊर्ध्वबिंदू असे म्हणतो. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण ह्या प्रकरणामध्ये हा जो लेसन आहे तो आपण अभ्यासलेला आहे. त्यावर आपण सराव घेतलेला आहे, खेळ देखील घेतलेला आहे, परीक्षा घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील, त्याचे देखील स्पष्टीकरण आपण इथे बघणार आहोत. तर बघा, काही आहे प्रश्न उत्तरे. आणि जो आपला पहिला प्रश्न आहे मुलांना तो आहे तारकासमूह म्हणजे काय. तर तारकासमूह म्हणजे काय मुलांना, बघा, आकाशगंगेतील ताऱ्यांपैकी जवळजवळ एक विशिष्ट आकृतीत दिसणारे काही तारे मिळून काय तयार होतं, तर तारकासमूह तयार होतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे, खगोल म्हणजे काय. तर खगोल म्हणजे काय हे आपल्याला विचारलेले आहे. स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता क्षितिजाचा गोल तयार होतो. वर पाहिल्यास काय होतं, तर आकाश गोलाकृती असते. या आभासी गोलालाच काय म्हटलं जातं, तर त्यालाच खगोल असे म्हटलं जातं. बघा, स्वतःभोवती गोलाकार फिरता फिरता क्षितिजाचा गोल तयार होतो. वर पाहिल्यास आकाश कसा भासतो, गोलाकृती असा भासतो. त्यालाच काय म्हटलं जातं, तर आभासी गोलाकार खगोल असे म्हटलं जातं. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अवकाश कशास म्हणतात. अवकाश आपल्याला विचारलेला आहे, अवकाश कशास म्हणतात. तर अवकाश आकाशस्थ गोलाच्या दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील सलग जागा म्हणजेच काय, तर अवकाश होय. आणि पुढचा आपला जो प्रश्न आहे तो बघा काय आहे, सूर्य, चंद्र, तारे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. का दिसतात, कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी काय करत असते, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणून काय होतं, तर सूर्य, चंद्र, तारे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे, 12 राशींची नावे आपल्याला सांगायची आहे. तर बघा, पहिली आहे मेष, दुसरी वृषभ, तिसरी मिथुन, चौथी आहे कर्क, सिंह, कन्या, तूळ, तसेच वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन. ह्या सगळ्या काय आहेत, तर 12 राशी आहेत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे सप्तश्री तारका समूहाच्या आकाराची आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. कुठली, तर सप्तश्री आकाराच्या ताऱ्याची. बघा, सप्तश्री 7 ताऱ्यांची जोडणी असते. सप्तश्री तारा जो आपण बघितला होता तो 7 ताऱ्यांनी काय केलेला आहे, जोडलेला आहे.
एक मोठा चौकोन व त्याला 3 ताऱ्यांची काय असते तर शेपटी असते. तर असाच तारा पतंगासारखा दिसणारा हा तारा यालाच काय म्हटलं जातं सप्तश्री असे म्हटलं जातं. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो बघा, आकाश निरीक्षण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो. बघा, आकाश निरीक्षण करताना आपल्याला कुठल्या बाबीचा विचार करायचा आहे तर आकाश निरीक्षण शहरापासून दूर शक्यतो अमावस्येच्या रात्री ध्रुव तारा विचारात घेऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला काय करायचे आहे आकाश निरीक्षणाला सुरुवात करायची आहे, पण कधी अमावस्याला. मग बघा, भासमान भ्रमण म्हणजे काय. आता भासमान भ्रमण म्हणजे काय तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आभास होतो. सूर्याच्या या भ्रमणाला भासमान भ्रमण असे म्हणतात. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे राशींना नावे कशावरून दिली आहेत. राशींना नावे कशावरून दिली आहेत. बघा, राशींच्या आकृत्यांना त्या त्या काळानुसार प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार राशींना नावे देण्यात आलेली आहे. जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, सप्तश्री व शर्मिष्ठा यांच्यातील साम्य व फरक आपल्याला सांगायचा आहे. बघा, तर सप्तश्री व शर्मिष्ठा ताऱ्यांचा उपयोग हा कशासाठी होतो तर ध्रुव तारा ओळखण्यासाठी होतो. पण ज्यावेळी शर्मिष्ठा मावळू लागतो तेव्हा सप्तश्रीचा काय होतो उदय होतो आणि त्यामुळे ध्रुव तारा जो आहे तो आपल्याला दिसण्यास मदत होते. पहा मुलांना, आपलं जे 20वे प्रकरण आहे तारकांच्या दुनियेत हे जे प्रकरण आहे ते आपलं अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे यांच्या सहाय्याने आपण तारकांच्या दुनियेत हे प्रकरण जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. तर बघा, आपले इथे 20 हे चॅप्टर कंप्लीट झालेले आहे, पूर्ण झालेले आहेत. नक्कीच ते तुम्हाला समजले असतील. आता आपण पुन्हा एका नवीन इयत्तेत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.